शब्द देणारे आयुष्यभर सोबत असतीलच असं नाही. कधीकधी शब्द खूप साथ देतात, माणसं नाही. कधीच खचून जायचं नाही, कारण काळ वेळ हे सगळं बदलतं. फक्त असावा लागतो तो संयम. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ह्या एक मराठी चॅनलवर. बाळा, असे समज की या दिव्य आणि चमत्कारिक संदेशाने तुझीच निवड केली आहे. तेव्हा बाळा, शांत मनाने शेवटपर्यंत हा संदेश ऐकून तर पहा. कारण हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या आयुष्यातील दुःखाचा, काळजीचा, चिंतेचा शेवट झाला आहे असे समज. आणि आत्मविश्वासाने, शांत मनाने शेवटपर्यंत हा संदेश ऐकून पहा. होय बाळा, आता तुझ्या आयुष्यामध्ये जो चमत्कार येणार आहे त्याची तू कल्पना देखील केली नसशील. त्यासाठी तू तयार राहा, या चमत्कारासाठी. कारण आजपर्यंत ज्या चमत्कारासाठी, ज्या आनंदाच्या बातमीसाठी तू तयार होतास, पण खूप वेळा तुझ्यापर्यंत ती येऊनही तुझ्या आयुष्यामध्ये तिने प्रवेश केला नाही. पण बाळा, यापुढे नाही. यापुढे तुला सर्व अशक्य ते शक्य प्राप्त होणार आहे. ते सुखाचे, वैभवाचे आणि आनंदाचे दिवस तुला प्राप्त होणार आहे. होय माझ्या लेकरा, आजपर्यंत खूप गोष्टींसाठी तू कष्ट करूनही तुला यश प्राप्त झाले नाही. पण आता तुझा विजय निश्चित आहे. होय माझ्या लेकरा, आता त्या दिवसासाठी तयार होण्यासाठी तू आजपर्यंत खूप मेहनत घेतलीस. आणि हा संदेश त्यासाठीच तुझ्या आयुष्यामध्ये तुझ्यासमोर आला आहे. जेव्हा जेव्हा तुझ्या आयुष्यामध्ये तू संकटाने घेरून गेलास, काळजीने, चिंतेने व्याकुळ झालास, पण आता यापुढे नाही. आजपर्यंत ज्या काही चिंता, काळजी, संकटे नष्ट करणारा हा संदेश तुझ्यासमोर आला आहे, तेव्हा चिंतामुक्त हो. असे समज की या क्षणापासून सर्व संकटातून, काळजीतून, तिथून तुझी मुक्तता झाली आहे. आता तुला यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही. तुझे ते शत्रू देखील नाही. तुझ्या आयुष्यातून त्या शत्रूंना दूर करण्यात आले आहे. होय बाळा, माझ्यावर विश्वास आहे ना? मग हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक. आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब कर. देव आज म्हणत आहे, बाळा, तुझ्या आयुष्यात आता वाईट काळ संपला आहे. आयुष्यातील संपूर्ण टेन्शन निघून गेलं आहे. कारण योग्य वेळ आता आली आहे. तेव्हा ही वेळ जायच्या अगोदर हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक. या क्षणापासून तू चिंतामुक्त होशील. बाळा, या अडचणींना, काळजीला घाबरून माघार घेऊ नकोस. आता थांबू नकोस. आता तुला जे काही साध्य करायचे आहे, तुला जे काही प्राप्त करायचे आहे, त्यासाठी तू तयार राहा. प्रत्येक पाऊल विश्वासाने आणि आत्मविश्वासाने टाक. कारण बाळा, तुझ्या पावलाकडे ही स्वामी माऊली तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. आता माघार घ्यायची नाही. आता कोणासमोरही रडायचं नाही. आता कोणासमोरही आपले दुःख व्यक्त करायचं नाही. कारण बाळा, तू न सांगताही आम्हाला सर्व काही समजते. तू तुझ्या मनातील भावना, तुझे दुःख, तुझे कष्ट आम्हाला कळत नाही का? तुला असं वाटत आहे का? पण नाही बाळा, सुखाची, ज्या आनंदाची तू वाट पाहत आहेस, आता ते सर्व तुला मिळणार आहे. ते सर्व दुःख आता जळून जाणार आहे. म्हणूनच हा संदेश तू योगायोग समज. तुझ्यापर्यंत पोहोचला आहे हा भगवंताचा आशीर्वाद. हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी लव यू गॉड असे तू टाईप कर. आणि हा संदेश तू आपल्या प्रियजनांना शेअर कर. होय बाळा, तुझ्या त्या निरपेक्ष भक्तीचे आणि तुझ्या विश्वासाचे उत्तर देण्यासाठीच स्वामी माऊली तुझ्यासमोर आले आहे. जी गोष्ट तुझ्या मनापर्यंत आता येत होती, आता ती सत्यात उतरणार आहे. होय बाळा,
तुझे सर्व प्रश्नाचे उत्तर मी देणार आहे. बाळा, ज्या काही प्रार्थना तू आमच्या समोर केल्या आहेस, त्या आम्हाला ज्या तू साथ घातली आहेस, आता वेळ आली आहे तुझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याची. लेकरा, आता वेळ जाण्याआधी हे सर्व ऐकून घे आणि आता तुझ्या आयुष्यातील चिंता कायम नष्ट करून घे. नवीन आयुष्य तुझ्यासाठी प्राप्त होणार आहे. बाळा, तुझ्या नशिबात सुद्धा नाही ते सुद्धा तुला मिळणार आहे. आता तुझे जीवन एक नवीन वळण घेणार आहे. होय बाळा, सगळ्यांनी जरी तुझी साथ सोडली तरी तुझा स्वामी तुझ्याबरोबर आहे याचं तू स्मरण ठेव. तुझी साथ कुठल्याही परिस्थितीत स्वामी माऊली सोडणार नाही. फक्त तू तुझ्या स्वामी आईवरती विश्वास ठेव आणि हा विश्वास असेल तर होय माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे असे तू टाईप कर. स्वामी म्हणत आहेत, बाळा, तुझं प्रत्येक पाऊल विश्वासाने आणि आत्मविश्वासाने टाकत राहा. कारण तुझ्या पावलागणिक हे स्वामी माऊली तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. आता माघार घ्यायची नाही. आता कोणासमोरही रडायचं नाही. आता कोणासमोरही आपलं दुःख व्यक्त करायचं नाही. कारण बाळा, तू न सांगताही आम्हाला सर्व काही समजते. तू असे समजू नकोस की तुझ्या मनातील तुझ्या भावना, तुझे दुःख, तुझे कष्ट आम्हाला कळत नाही. बाळा, सुखाची, ज्या आनंदाची तू वाट पाहतोयस, आता ते सर्व तुला मिळणार आहे. होय माझ्या लेकरा, तुझे सर्व दुःख, भय, चिंता जळून जाणार आहे. म्हणूनच हा संदेश तू योगायोग समज. या संदेशाची तू निवड केली आहेस आता साक्षात स्वामींचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी. होय बाळा, अशक्यही शक्य स्वामी करणार आहेत. तुझ्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी स्वामी तुझ्यासमोर आले आहेत. तू ज्या काही प्रार्थना भगवंतासमोर केल्या आहेत ते पूर्ण करण्यासाठी आता भगवंत आले आहेत. वेळ जाण्याआधी हे सर्व ऐकून घे. आता तुझ्या आयुष्यातील चिंता कायमची नष्ट होणार आहे. एक नवीन आयुष्य तुझ्यासाठी तुझ्यासमोर उभं होणार आहे. होय बाळा, तुझ्या नशिबात सुद्धा नाही ते सुद्धा आता प्राप्त करून भगवंत देणार आहे. होय, तुझी साथ कधीही कुठल्याही वादळात, संकटात स्वामी सोडणार नाहीत. कारण ही ब्रह्मांडाची शक्ती जेव्हा एखाद्या स्वामी प्रिय बाळाचा हात पकडते तेव्हा निरंतर त्याला साथ देते. कारण बाळा, जेव्हा जेव्हा तुमच्या मनातील यातना आम्हाला समजतात, दुःख समजतात, ते सर्व काही आम्ही जाणतो. तरीही तुम्ही आमची निरपेक्ष भक्ती चालू ठेवता. आमचे अखंड नामस्मरण तुम्ही आणि तुमचे कुटुंब सतत करीत असता. हे सर्व आम्ही पाहत असतो. म्हणूनच बाळा, आम्हाला त्वरित तुमच्याजवळ धावत यावे लागते. कारण जेव्हा जेव्हा माझा स्वामी प्रिय बाळ खूप मोठ्या चिंतेमध्ये असतो तेव्हा आम्ही दूर राहून त्याला पाहू शकत नाही. त्याची व्यथा, त्याचं दुःख सर्व काही आमच्यापर्यंत पोहोचत आहे. तू फक्त शांत राहा. तुला तुझ्या जवळच्या लोकांचे, तुझ्या शत्रूंचे रंग आपोआप दिसणार आहेत. तुला काहीही करण्याची गरज नाही. कारण बाळा, तुझ्या भोळ्या आणि साध्या स्वभावाचा याच लोकांनी फायदा घेतला आहे आणि आजपर्यंत तुला खूप दुःख दिले आहे. पण बाळा, आता वेळ आहे शांत राहून त्यांचेच कर्म त्यांच्यासमोर आलेले पाहण्याची. त्यांनी जे काही वाईट कर्म केले आहे, आता त्याच कर्माची शिक्षा जे भोगत आहे ते तुला स्वतः डोळ्यांनी पाहण्याची वेळ आली आहे. होय बाळा, तू चिंतामुक्त हो. तू घाबरू नकोस. सर्व काही आता तुला प्राप्त होणार आहे. तुला या निगेटिव्ह लोकांची काळजी करण्याची गरज नाही. आता या लोकांचा सामना या ब्रह्मांडाच्या शक्तीशी आहे, स्वामी माऊलीशी आहे. तेव्हा तू निश्चिंत राहा. भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे.
कारण बाळा, आता अशक्य ते शक्य सर्व काही तुझ्या आयुष्यामध्ये होणार आहे. या क्षणापासून हा संदेश ऐकल्यानंतर तुझे जीवन आता कायमचे बदलून जाणार आहे. हो बाळा, हे बदललेले जीवन तुला पाहायचे आहे ना? म्हणूनच तू माझ्यावरती विश्वास ठेव आणि कमेंट बॉक्समध्ये गॉड इज ग्रेट, राजाधिराज योगीराज असे तू टाईप कर आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर कर. बाळा, मला माहीत आहे तू खूप चिंता करत आहेस, पण आता तू शांत राहा. तुझं आयुष्य जसं आहे तू तसं स्वीकार, त्यावर प्रेम कर. ते प्रत्येक क्षण तू जग. इतरांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देऊ नकोस. होय, पुढे जाऊन सांगायचं झालं तर लोकांना तुमच्यावर करायची तितकी चिखलफेक करू दे. त्याचाच वापर कर आणि आपला महाल तू उभा कर. होय बाळा, हे लक्षात ठेव. भीतीने धीर खचतो, त्यामुळे निर्भय हो, मार्ग दिसेल. क्रोधाचा एक क्षण संयम राखला तर पश्चातापाचे 100 क्षण निघून जातात. तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला आमची साथ असणार आहे. काळजी करू नकोस. संयम ठेव, विश्वास ठेव. तुझेही दिवस लवकरच बदलणार आहेत. जर तू ठरवलेस तर सगळे शक्य आहे. स्वतःला कधी कमी समजू नकोस, कारण जे तुला जमतं ते कोणालाही जमत नाही, एवढं लक्षात ठेव. तुला ती प्रत्येक गोष्ट मिळेल जसे तू स्वप्न पाहत आहेस. तुझ्या आयुष्यात सुखाचं आगमन होणार आहे. तुझ्या मनातल्या सर्व इच्छा लवकरच पूर्ण होणार आहेत. होय, लक्षात ठेव. प्रत्येक गोष्टीचं उत्तर बोलून द्यायचं नाही, तर आपल्या कृतीने द्यायचं असतं. होय माझ्या बाळा, ना रख कोई मन में अपने उलझन रे तू, ना किसी को बता हाल ये दिल का तू. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. स्वामी सांगतात, बाळा, चढणं सोपं असतं, पण उतरायला वेळ लागत नाही. जिथे टिकून राहणं खूप महत्त्वाचं असतं. आयुष्यात वर जाणं अनेकांना जमलेलं आहे, पण बाळा, तिथे टिकून राहणं फार थोड्या लोकांना जमलं आहे. कारण चढायला सोपं जातं, त्यावेळेस उत्साह असतो, पण लोक टाळ्या वाजवतात, प्रशंसा करतात आणि स्वतःवर प्रचंड विश्वास असतो. पण बाळा, उतरायला वेळ लागत नाही. एक चुकीचा निर्णय, एक चुकीची सवय, एक चुकीचा माणूस आणि सगळं हातातून निसटतं. होय बाळा, खरा प्रश्न हा नाही की तू किती वर गेलास. खरा प्रश्न हा आहे, तिथे टिकून राहण्यासाठी तू काय केलं आहेस. बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव. आयुष्यात अनेक लोक एका टप्प्यावर यश मिळवतात. कोणाला पैसा, कोणाला प्रसिद्धी, कोणाला पावर, तर कोणाला मान सन्मान. पण काही महिन्यात, काही वर्षात तेच लोक मागे का पडतात. बाळा, यश मिळवताना जे नियम पाळले गेले ते टिकून राहण्यासाठी विसरले जातात आणि इथेच लोक चुकतात. त्यांना वाटतं आता आपण खूप वर पोहोचलो, पण आयुष्य कुठे थांबतं का. बाळा, एक साधंसं उदाहरण मी तुला देते. एका सामान्य घरातला मुलगा खूप कष्ट करून नोकरी मिळवतो. पहिल्यांदा सॅलरी हातात येते, आत्मविश्वास वाढतो, घरच्यांचा मान वाढतो, पण हळूहळू डिसिप्लिन सुटते. वेळेवर काम नकोसं वाटतं, लर्निंग थांबतं, इगो वाढतो. तोच मुलगा जो कधी हंबल होता, आता मला सगळं येतं असं समजू लागतो. काही वर्षात कंपनीत नवीन लोक येतात, जास्त मेहनती, जास्त अपडेटेड, आणि हा मागे पडतो. प्रश्न असा आहे, तो कमी हुशार होता का. नाही, तो टिकून राहण्यासाठी तयार नव्हता. बाळा, इथे बुद्धिमान आणि मूर्ख यांच्यात फरक दिसतो. मूर्ख माणूस यशाला अंतिम डेस्टिनेशन समजतो, पण बुद्धिमान माणूस यशाला एक जबाबदारी समजतो. त्यामुळे तू हुशार बन, शहाणा बन.
शहाणा माणूस प्रसिद्धीच्या वर गेल्यावर स्वतःमध्ये अजून सुधारणा करतो आणि चुकीचा माणूस स्वतःला श्रेष्ठ समजतो. यशस्वी माणूस स्वतःच्या सवयी तपासतो आणि अपयशी माणूस परिस्थितीला दोष देतो. त्यामुळे आता तूच समज की तुला यशस्वी बनायचं आहे की अयशस्वी. आता खरा मुद्दा की टिकून राहणं कठीण आहे का? कारण तिथे भीती असते पडण्याची, तिथे मोह असतो शॉर्टकट घेण्याचा, तिथे इगो असतो मी कोण आहे हे विसरण्याचा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथे कन्सिस्टन्सी लागते. रोज स्वतःला विचारावं लागतं की आज मी कालपेक्षा काहीतरी नवीन शिकले का? माझ्यामध्ये आणखी सुधारणा केली का? पण हे प्रश्न सगळ्यांना झेपत नाही. त्यामुळे बाळा, तू स्वतःवरती विश्वास ठेव, अपडेट राहा आणि जे तुला मिळालेलं यश आहे ते टिकून ठेवण्यासाठी तू पायाकडे बघ. स्वतःच्या गेलेला काळ तू विसरू नकोस आणि भिवू नकोस. मी कायम तुझ्या पाठीशी आहे. जर माझ्यावर विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक कर, चॅनलला सबस्क्राईब कर, बाजूची घंटी देखील दाब आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर कर. कमेंट बॉक्समध्ये तुझी सर्वात मोठी इच्छा तू टाईप कर. मी भगवंताचरणी एकच प्रार्थना करेल की तुझ्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत आणि स्वामी महाराजांचा आशीर्वाद तुला प्राप्त हो. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ.